नमस्कार, मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावली. शब्दवारीच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. हरिनाम, वारकऱ्याचं भक्तांचं खरं धन. याच हरिनामाच्या जीवावर आजवर या संसारात अनेक जीव उतरले. संसारात कुठे काही कमी पडलं, अडचणी आल्या, अगदी आभाळ कोसळते असं वाटलं की डोळे बंद करावे आणि मनापासून ते हरिनाम घ्यावं. पूर्ण श्रद्धेने त्या सावळ्या विठ्ठलाला शरण जावं आणि आपापल्या परीक्षांना सामोरं जावं. प्रत्यक्ष काळाला झुकवण्याचं बळ असणाऱ्या या हरिनामापुढे सांसारिक समस्यांचा काय टिकाव. चला, हरिनामाचं महत्व सांगणारी अशीच एक भावपूर्ण कथा आज आपण ऐकूया. झोपडीतून दुःखी भावनेनं ती बाहेर येऊन बसली. चुलीत लाकडं होती. तिने ती दगडावर दगड घासून चूल पेटवली. चुलीवर पातेलं ठेवलं, पातेल्यात पाणी ठेवलं. पाणी उकळायला लागलं तेव्हा अंगणातल्या तुळशीची बरीच पानं त्यात टाकली. आज उपवासाचा 3रा दिवस होता. पोटात अन्नाचा एकही कण नाही. उकळलेल्या तुळशीच्या पानांचं ते पाणी थोडं पेल्यात घेतलं. ती ते पाणी पिणार तोच एक साधू महाराज दारात उभे राहिले. म्हणाले, भिक्षाम देही माई. तिने थरथरत्या हातातला पेला साधू महाराजांना दिला. साधू महाराज दाराजवळच खाली बसले आणि ते पेऊ लागले. म्हणाले, माई, आज मी तृप्त झाले. खूप भूक लागली, काही खायला मिळेल का? तिच्या डोळ्यात पाणी दाटून आले. नाही कसं म्हणायचं. गेले 3 दिवस घरात अन्नाचा दाणा नाही. मी यांना सांगू का माझं दुःख, की न सांगतो सुद्धा यांना कळेल. ते गप्प बसलेली पाहून साधूनं धान्यानं भरलेली झोळी तिच्या हातात दिली. म्हणाले, तुझ्या मोठ्या घागरीमध्ये टाक, मग बघ काय होतंय ते. तिने ती झोळी घेतली, आत गेली व झोळी मोठ्या घागरीमध्ये ओतू लागली. सगळी घागर भरली तरी झोळीत धान्य शिल्लकच. पुन्हा दुसऱ्या घागरीत भरली तरी झोळीत धान्य शिल्लक. असं करत सगळं घर भरलं तरी झोळीत धान्य शिल्लकच. सगळं घर भरल्यावर ती भानावर आली. तिनं विचार केला, जास्तीचा लोभ बरा नव्हे. ती झोळी घेऊन बाहेर आली. झोळी साधू महाराजांच्या स्वाधीन केली. त्यांच्या पायावर डोकं ठेवत म्हणाली, थोडा वेळ थांबा, मी जात्यावर पीठ करते आणि भाकरी टाकून देते. यावर हसतच साधू महाराज म्हणाले, पुन्हा ही झोळी घे आणि यातले डब्यात भर. भाकरी वाढ मला, पण काहीतरी गोड खायची इच्छा. तिने ती झोळी घरात नेली. त्यात पाहिलं तर गुळ आणि डाळ होती. तिने ती झोळी डब्यात उलटी केली. झोळी रिकामी झाली. यावेळी तिला आश्चर्य वाटलं. मग झोळी सरळ केली तर पुन्हा जड वाटली. तिने त्यात पाहिलं तर त्यात तिला एक डबा दिसला. डब्यात लोणी होतं. तिचे डोळे भरवून आले. ती धावतच बाहेर आली आणि पाहिलं तर जिथे साधू बसले होते तिथे एक काठी होती. काठीला 2 घुंगरू होते. जवळच एक मोरपीस होतं. पण साधू महाराज तर कुठेच नव्हते. तिने आजूबाजूला खूप शोधलं पण कुठेच सापडले नाहीत. ते जेथे महाराज बसले होते ना, तिथली माती तिने आपल्या पदरात घेतली. त्यातली थोडी कपाळाला लावली. ती माती एका छोट्या ताटलीमध्ये ठेवून ती ताटली देव्हाऱ्यात नेऊन ठेवली. ताटलीमध्ये मोरपीस ठेवलं आणि काठी उभी करून ठेवली. काठीला झोळी अडकवली. भराभर पुरणाच्या पोळ्या तयार केल्या. ताटात नैवेद्य वाढून देवाजवळ ठेवला. नैवेद्यम समर्पयामी असं म्हणत पाणी फिरवलं तोच दारात गाय उभी राहिली. हम्मा हम्मा करू लागली. ती मनात पुटपुटली, अगं बाई, गाईचा घास राहिलाच की. असं म्हणत तिने एका मोठ्या ताटात गाईसाठी 2 पुरणाच्या पोळ्या वाढल्या. गाईसमोर ते ताट ठेवलं. गाईला स्पर्श करून तिच्या पाया पडते ना पडते तोच गाईनं ताट चाटून पुसून स्वच्छ केलं. गाय तिथेच उभी राहिली. ते पाहून ती धावतच आत गेली. बादली भरून पाणी आणलं, गाईला पाजलं. गाय तिच्या अंगणात बाहेर जाऊन उभी राहिली. शेण टाकून निघून गेली. ती बाहेर जाऊन पाहते तर इकडे तिकडे गाय कुठेच नाही. साधू आणि गाय गेले तरी कुठे? कोण होते ते? तिने अंगणात पडलेलं शेण उचललं, एका बादलीत भरलं. थोडं पाणी टाकून घर शेणाने सारवलं तरीही बादलीत शेण तेवढंच. भिंती सारवल्या तरी बादली संपेना. अंगणात सडा टाकला तरी शेण तेवढंच. मग तिनं एक नवीन चूल तयार केली. ते शेणानं लिंपून सारवली तेव्हा कुठे बादलीतलं शेण संपलं. आज ती खूप आनंदी होती. आज तिच्याकडे स्वतः पांडुरंग आला होता. त्याची कपिला गाय सुद्धा आली होती. पण ते म्हणाले होते की मला तुझ्याकडे जेवायचंय. मग ते असे अचानक निघून का बरं गेले? ती तंत्रीतच घरात आली. देवघरात पाहते तर नैवेद्याच्या ताटात नैवेद्य नव्हताच. ताटात होते फक्त तांदूळ आणि त्यावर तुळशीसह एक तुळशीची मंजुळा. ती भानावर आली. ज्याला आपण बाहेर शोधत होतो तो आपल्या देवघरात बसला. तिनं आता स्वतःला पुरणपोळी ताटात वाढली आणि आनंदानं खाल्ली. आज ती मनाने तृप्त झाली होती. जेवण करून तिनं देवाचे आभार मानले. अंगणात येऊन बसली. मनातच पुटपुटली, त्यानं माझा धावा ऐकला. थोडी परीक्षा घेतली.
पण जे दिलं ते एवढं दिलं की भरून पावले मी आज. देवाचे नामस्मरण करत राहिलं ते बरंच झालं. यापुढे मी त्याचं नामस्मरण करतच राहील. हे देवा, यापुढे माझ्यावर अशीच कृपा घे. किती सहज सोपी कथा, पण हरिनामाचं केवढं मोठं महत्व सांगून गेली. म्हणूनच सतत म्हणत राहा, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. धन्यवाद.